कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने निघालेली एक आरामदायक एसी बस. सकाळची वेळ, प्रवासी नेहमीसारखेच, कुणी झोपलेले, कुणी मोबाईलमध्ये, कुणी खिडकीबाहेर पाहणारे, सगळं अगदी सामान्य. बस उशिरा निघाली होती, त्यामुळे थोडी चिडचिड सर्वांच्या चेहऱ्यावर होती. पण कुणालाही कल्पना नव्हती की हा प्रवास फक्त उशिराचा नाही तर धोक्याच्या दिशेने चालला आहे. बस शहर सोडते, हायवे लागतो, गाडी वेगात येते. एसीमुळे बस पूर्ण बंद, खिडक्या बंद, पडदे ओढलेले, आतलं वातावरण शांत पण थोडंसं जड. अचानक कुणाच्या तरी नाकात एक वेगळाच वास जातो. सुरुवातीला कुणी फारसं लक्ष देत नाही. एसी बसमध्ये असे वास कधी-कधी येतातच असं समजून विषय संपवला जातो. पण काही वेळाने तो वास वाढतो. डोकं जड व्हायला लागतं, डोळ्यांना जळजळ जाणवते, कुणी खोकायला लागतं. प्रवासी एकमेकांकडे पाहतात, कुणी काही बोलत नाही. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, हे नेमकं काय आहे? बस पुढे-पुढे जात राहते. वेग वाढतो आणि वास अजून तीव्र होतो. कुणीतरी उठून पुढे पाहतो, कुणीतरी सीटमधून मान बाहेर काढतो, कुणीतरी सावधपणे पडदा बाजूला करतो आणि मग बसच्या पुढच्या भागातून धूर वर येताना दिसतो. क्षणभरासाठी सगळे गोठतात, कोणाच्याच तोंडातून शब्द निघत नाही. कारण प्रत्येकाला माहीत आहे, एसी बस, बंद जागा आणि धूर. आता प्रवासी अस्वस्थ होतात. कोणी उठतो, कोणी आवाज देतो, कोणी ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, पण बस थांबत नाही. वेग कमी होत नाही, धूर मात्र थांबत नाही. आता भीती स्पष्ट दिसू लागते. कोणी लहान मुलांना जवळ घेतं, कोणी फोन काढतो, कोणी देवाचं नाव घेतो आणि मग हळूहळू सत्य समोर यायला लागतं. हा धूर कुठून येतोय? आग तर नाही ना? कुणीतरी आग काहीतरी जळतंय का? बसच्या पुढच्या भागात नजर टाकल्यावर जे दिसतं ते धक्का देणारं असतं. बस चालू असतानाच बंद एसी बसमध्ये प्रवाशांनी भरलेल्या वाहनात एक व्यक्ती सिगारेट ओढत असते आणि केवळ तेवढंच नाही, ज्या ठिकाणी सगळ्यांच्या जीवाची जबाबदारी असते त्या जागेवर बसलेली व्यक्ती एक हात स्टिअरिंगवर, दुसऱ्या हातात पेटलेली सिगरेट आणि बाजूला बसलेली दुसरी व्यक्तीही तेच करत असते. हा प्रकार काही क्षणांचा नसतो, तो प्रवासाच्या मोठ्या भागात सुरू असतो आणि प्रवाशांनी सांगूनही, इशारे देऊनही, धोक्याची जाणीव करून दिल्यावरही तो थांबत नाही. बंद एसी बसमध्ये ज्वलनशील सीट, पडदे, फोम, प्लास्टिक सगळं पेट घेण्याच्या स्थितीत असताना चालत्या बसमध्ये धूम्रपान सुरूच राहतं. इथे प्रश्न सिगारेटचा नसतो, इथे प्रश्न असतो प्रवाशांच्या जीवाचा. कारण अशाच एका ठिणगीतून कितीतरी मोठी आग लागते आणि आग लागल्यानंतर ना एसी कामी येतो, ना वेग, ना लक्झरी. शेवटी बस थांबते. प्रवासी सुटकेचा श्वास टाकतात. पण मनात एकच भीती घर करून राहते. जर त्या क्षणी सीटवर ठिणगी पडली असती तर, पडद्याला आग लागली असती तर, काही सेकंद उशीर झाला असता तर हा प्रवास कधीच गंतव्यापर्यंत पोहोचला नसता. ही गोष्ट एखाद्या चित्रपटाची नाही, ही अफवा नाही, ही कल्पना नाही. ही आहे चालत्या बसमध्ये घडलेली एक खरी घटना, जी आठवण करून देते की निष्काळजीपणाची एक सवय अनेक निरपराध जीवांसाठी किती भयानक ठरू शकते. आणि म्हणूनच हा प्रकार केवळ चुकीचा नाही तर तो थेट जीवघेणा आहे.